इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. मी आज सईबाईची वेशभूषा केली आहे. आज मी तुमच्या समोर उभी आहे अशा एका स्त्रीच्या रूपाने जिने इतिहास तलवारीने नव्हे तर प्रेम, संयम आणि निष्ठेने घडवला. होय, मीच ती सईबाई बोलते आहे. मी फलटणच्या निंबाळकर घराण्यात जन्मले. बालवयातच माझा विवाह एका तेजस्वी ध्येय वेड्या पुरुषाशी छत्रपती शिवाजी महाराजांशी झाला. त्यावेळी ते फक्त तरुण होते, पण त्यांच्या डोळ्यात स्वराज्याचे स्वप्न झळकत होते. मी त्यांच्या आयुष्यात आले तेव्हा मला जाणवले, हा केवळ माझा पती नाही तर हा भविष्यातील एक इतिहास आहे. स्वराज्याची उभारणी सोपी नव्हती. एका बाजूला आदिलशाही, दुसऱ्या बाजूला मोगलांचे आक्रमण, सततचे युद्ध, कटकारस्थान, विश्वासघात. महाराज रणांगणात लढत होते, पण किल्ल्यांवर राहून आम्हाला एक वेगळी लढाई लढावी लागत होती. किल्ल्यांवरच्या स्त्रियांचे धैर्य टिकवणे, कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराजांना मानसिक आधार देणे. कारण वीराला तलवारी इतकाच प्रेमाचाही आधार हवा असतो. महाराज मोहिमेवर जात तेव्हा मनात काळजीचे धग दाटून येत, पण मी कधीच त्यांना भीती दाखवली नाही. उलट धैर्याचे शब्द दिले, स्वराज्याचे कार्य पवित्र आहे, विजय तुमचाच होईल. माझ्या याच विश्वासानेच कदाचित त्यांना नवीन ताकद मिळत असेल. माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण म्हणजे माझ्या पोटी जन्मलेला पुत्र संभाजी महाराज. त्या लहानशा बाळाकडे पाहताना आम्हाला स्वराज्यातील वारस दिसत होता. मी त्याच्यावर संस्कार केले, शौर्याचे, धर्मनिष्ठेचे आणि स्वाभिमानाचे. कारण मला माहित होते पुढे त्याच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी येणार आहे. दरबारातील राजकारण, मतभेद, स्पर्धा या साऱ्यात मी संयमाचा मार्ग धरला. पण मी कधीच सत्तेसाठी स्पर्धा केली नाही, पण योग्य तेव्हा योग्य सल्ला दिला. महाराजांच्या मनातील चिंता ओळखून त्यांना धीर दिला. महाराजांचे मन जिंकणे हेच माझे मोठेपण होय. माझे आयुष्य फार दीर्घ नव्हते. अल्पवयातच मला या जगाचा निरोप घ्यावा लागला. पण माझ्या जाण्याने महाराजांच्या मनात एक शांत पोकळी निर्माण झाली. कारण मी फक्त राणी नव्हते, मी त्यांच्या आयुष्यातील एक सखी होते. स्त्री ही केवळ आपला नाही, ती सामर्थ्याची मूर्ती. तिच्या त्यागात दडलेली असते इतिहास घडवण्याची शक्ती. तिच्या त्यागात दडलेली असते इतिहास घडवण्याची शक्ती. मित्रांनो, तुम्ही माझ्या या जीवनातून काय शिकाल? यशस्वी इतिहास घडवण्यासाठी फक्त तलवार पुरेशी नसते, त्यामागे असतो विश्वास, त्याग आणि प्रेम. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते, जी त्याला शांतपणे बळ देते, प्रेरणा देते आणि संकटात त्याला आधार देते. कारण स्त्री ही केवळ घराची शान नसते, ती समाजाची दिशा ठरवते. मी आजच्या प्रत्येक मुलीला सांगू इच्छिते की शिक्षण घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा, संस्कार जपा आणि धैर्य टिकवा. चला आपण या स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासातून प्रेरणा घेऊया. आपल्या आयुष्यात